अभी हम सब जा रहे देव को थेऊरला चालले आम्ही. देखो हमारे भाऊ आई और मेरी मम्मी भुक्कड़ खाने को लिए देखो और सोबत चाकू भी गए काफी काप के खाएंगे हम सफरचंद को. बाहुबली हवा करेंगे. टोपी किधर आहे भाऊ? पाटील बिना टोपीचा शोभत नाही भाऊ. की मला जरा दमकी बटन बरोबर घाला घाला. गाड़ी लाई थी मार नवाती की मार अयो अयो अयो. पार्टी उस दिन नहीं दी तुमने मेरे को. सब पार्टी खिलाने का है. साला खा खा के रो गए मैं पर. गाइस देखो मेरे भाऊ की हिंदी भी कैसी है. हमारे गाव वालों की हिंदी ऐसी होती है ना भाऊ. येताना गाडी चालू आहे द्यायची. मला माहिती ना मला गाडी येते. अगं येते पण इथं रस्ता कसला आहे? रस्ता मोकळा आहे बघा. समोरून गाडी येते भाऊ डायरेक्ट. मी येऊन मग येणारच ना तिथे. अशा हिच्यासारख्या म्हशी पण येतात दोघा म्हशी रोडला. ते बघ बघ भाऊ बघा काय बोलतोय तुम्ही. ऐकून कस काय घेताय तुमच्या नातीला बोलतोय. बस ना काय बडबड करतो रे. भाऊ त्याला एक आई आई तू माझी हिअर इज साखर की फॅक्टरी. आई इकडे आपला ऊस यायचा ना आधी. आता नाही येत का? आता फॅक्टरी बंद पडले. आता आम्ही पोहोचलोय आणि आमचे भाऊ बघा पुढेच. आता गर्दी नाहीये. किती लवकर दर्शन झाले आज. पहिल्यांदा एवढं लवकर दर्शन झालं. भाऊ कुठे? गाइस हमारे भाऊ हरव गए. शोधो भाऊ को. भाऊ को शोधो. गाइस ही ना वाघोलीची घंटी आहे. नाही सांग ना स्टोरी काय म्हणजे. पैंज लागली होती. कोण नेते घंटी म्हणून पैंज लागली होती. मग हे थेऊरवाले जिंकले होते का पैंज मध्ये. पैंज झाली. मग ही वाघोलीची घंटी थेऊरला आली. अशी स्टोरी आहे. हा मम्मी मला म्हणते ह्या गाडीत तुला बसायचं का? बसायचं का? राहू दे मला. माझे नाच सामन्यातले भारी. आय गाईस पण खरं सांगते या घरात आहे ना कुणाला कौतुक नाही. मग आपण जेवढं माझ्या भाऊला काय म्हणायचं भाऊ हे बरं का. कुठं फिरायला गेले ना त्या दिवशी पण सगळ्यांच्या घरच्यांचे फोन येत होते आणि मला एक बी फोन नाही. मी स्वतःहून फोन लावते होते आणि मला विचारा जरा कोण कोण होता तुला? तो ना आत्ताच ट्रिपचं म्हणते भाऊ. मी गेलतो घेऊन. फक्त माझ्या भावाने केलं. बाकीच्यांना माहिती का खायची नाही काय. दर छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईस आता आम्ही आलो मिसळ खायला. टेस्ट करून सांगा मला रिव्ह्यू कशी होती मिसळ. मिसळ एक नंबर टॉप. टॉपची टॉपचा विषय. खरंच टॉप. भाऊ म्हणताय हे डोंगर बघून आपल्या म्हशी आणि तर चरायला. भाऊ नेहमी डोक्यात बिझनेस चालतो तुमच्या. बिझनेस शिवाय काय होतं?